नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. कुसुमाग्रज जयंती विशेष कलामंच समूहातर्फे मी एक कविता सादर करणार आहे. सानिका ताई यांनी ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आगगाडी आणि जमीन. या कवितेमध्ये सामाजिक संदेश देणारी चिंतनशील मांडणी कवींनी केली आहे. साधी, प्रभावी, सोपी भाषा, प्रतिकात्मक कविता आहे. विरोधाभासाचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. यामध्ये दोन पात्र आहेत, एक आहे आगगाडी आणि एक आहे जमीन. आगगाडी हे वेगाचं प्रतीक आहे, शोषण करणाऱ्या शक्तीचं प्रतीक आहे. सत्ताधारी वर्ग, भांडवलशाही वर्ग, यांत्रिक जग, वेग आणि आधुनिकता याचं प्रतिनिधित्व आगगाडी करते. आणि जमीन कशी आहे तर जमीन स्थिर, माणुसकी, परंपरा, श्रम, वास्तव, शोषण सहन करणाऱ्यांचं प्रतीक म्हणून जमीन. या कवितेतून सामाजिक वास्तव, मानवी वेदना आणि बदलाची आस आपल्याला जाणवते. पाहुयात कविता. आगगाडी आणि जमीन. आगगाडी व जमीन यांच्यातील संघर्ष या कवितेमध्ये दाखवलेला आहे. पाहूया. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन, धावसी मजेत वेगाने वरून, आणिक खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुरांचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगाव जगात कशाला भेकड, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन. चला रे चक्रांनो फिरवा गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळ अन कर्कश गर्वात फेकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचं अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमल पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयाण आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. धन्यवाद.